महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। ओवेसीच्या नगरसेवकानं चक्क भाजपच्या महापौर पदाच्या उमेदवाराला केलं मतदान। कुठे घडला हा प्रकार? व्हिडिओ व्हायरल। एमआयएमच्या पाठिंब्याने भाजपचा अमराठी महापौर। महाराष्ट्रातील सध्याचं राजकारण हे बेभरवशाचं राजकारण झालं आहे। कुठला राजकीय नेता कुणाचं बोट धरून कुठे केव्हा निघून जाईल काही नेम नाही। यंदाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर बिनविरोध निवड हा प्रकारही पाहायला मिळाला। एकमेकांच्या राजकीय विचारधारांवरून एकमेकांवर तुटून पडणाऱ्या पक्षाचं देखील मनोमिलन झालेलं पाहायला मिळालं। त्यातच आता एका महापालिकेत भाजपचा महापौर व्हावा यासाठी एमआयएमच्या नगरसेवकांना पाठिंबा दिल्याचं समोर आलं आहे। यामुळे अनेकांनी आश्चर्यही व्यक्त केलं आहे। याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे। अमरावती महापालिकेत हा प्रकार घडला असून इथं महापौरपदी भाजपचे श्रीचंद तेजवानी यांची निवड झाली, तर उपमहापौरपदी युवा स्वाभिमानीचे सचिन भेंडे यांची निवड झाली आहे। पण या निवडणुकीदरम्यान चक्क भाजपचा कट्टर राजकीय विरोधक असलेल्या एमआयएमच्या नगरसेवकानं महापौर आणि उपमहापौर या दोन्हीसाठी मतदान केलं। आवाजी मतदान पद्धतीने ही निवडणूक पार पडली। यावेळी एमआयएमच्या नगरसेविका मीरा कांबळे यांनी भाजपच्या महापौर पदासाठी हात वर करून सर्वांसमोर आपलं समर्थन जाहीर केलं। त्यांच्या या कृतीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे। दरम्यान महापालिका निवडणुकीत 25 जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला होता, तर आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाला 15 जागांवर यश मिळाले होते। याशिवाय काँग्रेसला 15, एमआयएम 12, राष्ट्रवादी 11, शिवसेना 3, बसपा 3, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 2 आणि वंचित बहुजन आघाडीचा 1 उमेदवार विजयी झाला होता। कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नसल्याने त्रिशंकू स्थिती निर्माण झाली होती। पण महापौर पदाच्या निवडणुकीत नगरसेविका मीरा कांबळे यांच्यामुळे एमआयएमचे एक मत फुटलं, तर शिवसेनेच्या दोन्ही सदस्यांनी काँग्रेसच्या दोन्ही उमेदवारांना मतदान केलं। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट अफसर शेख, अमरावती।